काल आपण सर्क्युलर मोशन टॉपिक स्टार्ट केला आहे, तर त्याच्यानंतर जो पार्ट आहे, ठीक आहे, आपण सुरुवातीला शेवटी जो मी पार्ट सांगितलाय तुम्हाला की त्याच्यामध्ये आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ऑफ क्वांटिटी बघितला आहे. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ क्वांटिटीज विच आर रिलेटेड विथ द अँग्युलर मोशन. Okay, which are related with the angular motion. Now here theta, direction of theta, त्यानंतर direction of alpha, direction of ओमेगा, या तीन क्वांटिटीचे आपल्याला डायरेक्शन बघायचे आहे. तर या तिघांची पण डायरेक्शन जी आहे, तिघांची पण जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आपण राईट हँड रूलने डिफाइन करू शकतो. राईट हँड रूलने आपण इथे सांगू शकतो की या तिघांची डायरेक्शन कुठे आहे. तर याच्याविषयी आता मॅग्निट्यूड जर आपल्याला हवी असेल, मॅग्निट्यूड, तिघांची मॅग्निट्यूड, सपोज तुम्हाला थीटा आपण काल बघितलाय, थीटा इक्वल टू काय असतं, आर्क लेंथ, थीटा इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस, आर्क लेंथ अपॉन रेडियस. आणि थीटा ही जी क्वांटिटी आहे, थीटा याला आपण म्हटलेलं आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ही क्वांटिटी आपण मेजर केली आहे रेडियन मध्ये, रेडियन, कारण हा अँगल आहे. अँगल डिस्क्राइब बाय पार्टिकल ऍट द सेंटर ऑफ सर्कल. आपण इथे सर्कल ड्रॉ करून तिघांना पण इथे ड्रॉ करू शकतो. सपोज हियर सेंटर ऑफ सर्कल, नाउ हियर आर वेक्टर, r1 म्हणू शकतो याला. त्यानंतर याला इथं r2 वेक्टर, p1 p2 इज अ आर्क लेंथ, theta is a angle described by particle in time t. Here t equal to 0 आणि इथं t सेकंद, असं आपण काल बघितलं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये यस आर्क लेंथ, r1 वेक्टर, r2 वेक्टर, याला मॅग्निट्यूड मध्ये म्हटलं तर त्याला आपण r एक लिहू शकतो, मॅग्निट्यूड, रेडियस ऑफ सर्कल. तर थीटा इक्वल टू असतं आर्क लेंथ अपॉन रेडियस, आर्क लेंथ अपॉन radius. Now here arc length upon radius gives the magnitude of theta. It is measured in radian. Now second quantity related with the angular motion is alpha. ठीक है, alpha is equal to d omega by dt. Alpha is equal to d omega by dt. आणि अल्फाला म्हणायचं आहे अँग्युलर ऍक्सलरेशन. अल्फाला काय म्हणायचं आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. मात्र इथे d ओमेगा बाय dt, अल्फा इज इक्वल टू d ओमेगा बाय dt, याला जर आपण रीड करायचं झालं तर हे आहे रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटीचा रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, याला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. ठीक आहे, सपोज फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा 2 आहे, इनिशियल ओमेगा 1 आहे, आणि टाइम हा फायनल t2 आहे, इनिशियल टाइम t1 आहे. तर आपण याला लिहू शकतो अल्फा इक्वल टू ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन t2 मायनस t1. ठीक आहे, अशा प्रकारे याचा फॉर्म्युला आहे. आणि याच्याप्रमाणे आपल्याला इथे मॅग्निट्यूड मिळणार आहे. परत अल्फा इज इक्वल टू असतं आर इंटू, अल्फा इज इक्वल टू, इथे जर बघितलं आपण अल्फा त्याच्यामध्ये ओमेगा 2 मायनस अल्फा इज इक्वल टू डेल्टा ओमेगा बाय डेल्टा टी. अशा प्रकारे पण तुम्ही इथं याला लिहू शकता. नेक्स्ट क्वांटिटी आहे इथं, नेक्स्ट क्वांटिटी मध्ये डायरेक्शन ऑफ ओमेगा बघायचं आहे. ना ओमेगाला काय म्हटलं आपण काल, आठवतंय, ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर व्हेलॉसिटी. तर ओमेगाचा आपल्याला जर फॉर्म्युला पाहिजे असेल ओमेगा, तर ओमेगा वेक्टर, सुरुवातीला आपण काय करणार, इथे एक रिलेशन लिहिणार आहे, व्ही वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. म्हणजे इथे काय करतोय आपण, फर्स्ट वन अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सेकंड अँग्युलर ऍक्सलरेशन, अँड थर्ड इज अँग्युलर व्हेलॉसिटी. व्ही वेक्टर इज इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. तर ही मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन आहे वेक्टर फॉर्म मध्ये. कशा कशामधलं रिलेशन आहे बघा, लिनियर व्हेलॉसिटी वेक्टर, अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर, ठीक आहे, अँड रेडियस वेक्टर. तर आपल्याला माहित आहे की जो रेडियस आहे, ठीक आहे, रेडियस इज ऑलवेज इन द प्लेन ऑफ सर्कल. रेडियस इज ऑलवेज इन द प्लेन ऑफ सर्कल. इथं सर्कल हा व्हर्टिकल प्लेन मध्ये आहे आणि हा रेडियस हा प्लेन मध्ये असतो, तो प्लेनच्या बाहेर येत नाही. ओके, तर रेडियस सपोज इथं आपण हॉरिझॉन्टल घेत असेल, हॉरिझॉन्टल, तर इथं जी व्हेलॉसिटी असणार, काल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, जी व्हेलॉसिटी वेक्टर आहे, लिनियर व्हेलॉसिटी वेक्टर. तर लिनियर व्हेलॉसिटी वेक्टर जो असेल त्याच्यामध्ये तो टँजेन्शियल असतो. मी मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स तुम्हाला काल सांगितलंय, लिनियर व्हेलॉसिटी इज टँजेन्शियल टू द सर्क्युलर पाथ थ्रू द पोझिशन ऑफ पार्टिकल. Okay, now here
always we know that the radius and tangent perpendicular to each other. Radius and tangent are perpendicular to each other. That means here v1 vector perpendicular to r1 vector. v1 vector perpendicular to r1 vector. ठीक आहे, याला आपण अशा प्रकारे इथे लिहू शकतो. v1 वेक्टर परपेंडिक्युलर टू r1 वेक्टर, म्हणजे यांच्यामध्ये परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर आता इथे पार्ट येतो आहे ओमेगा वेक्टर. ओमेगा वेक्टर तर काल आपण डिस्कस केला आहे. तर याच्यामध्ये मी परत एक सर्कल ड्रॉ करतो आहे. या सर्कल मध्ये आपण सायमल्टेनियसली तिघांकरता आपण डायरेक्शन बघू. ओके, आपल्याला माहिती आहे की डायरेक्शन हे आपल्याला जे मिळणार आहे, डायरेक्शन ऑफ थीटा असो की डायरेक्शन ऑफ ओमेगा असो की डायरेक्शन ऑफ अल्फा असो, त्याच्यामध्ये आपल्याला सर्व ज्या डायरेक्शन आहेत त्या मिळणार आहेत राईट हँड रूल नुसार. डायरेक्शन ऑफ ऑल these three quantities, that is angular displacement, angular velocity and angular acceleration obtained by using right hand rule. Okay, by using right hand rule. आणि आपण कशा प्रकारे घेतलाय, सपोज हियर C इज द सेंटर. ओके, पार्टिकल या P पॉइंट वरती आहे. लिनियर वेलोसिटी इज टँजेन्शियल. लिनियर वेलोसिटी इज टँजेन्शियल. ठीक आहे, हियर r1 vector is a simply here we take r vector is a radius vector. Radius vector is drawn from center to position of particle. Radius vector is drawn from center to position of particle. ठीक है, angle is here 90 degree. Now the direction of theta. Now here suppose circular motion, ठीक है, performed by the particle in anti-clockwise direction. सर्क्युलर मोशन जे आहे जो पार्टिकल परफॉर्म करतो आहे तो अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने परफॉर्म करतो आहे. तर सिम्पली कर्ड द फिंगर्स. हे जे फिंगर्स आहेत आपल्याला अशा डायरेक्शनने कर्ड करायचे आहेत, म्हणजे पॉसिबल डायरेक्शन जी असेल, ठीक आहे, तुम्ही अशा प्रकारे नाही घेऊ शकत, कारण पॉसिबल डायरेक्शन ही अशा प्रकारची आहे. ओके, म्हणजे काय करायचं आहे, कर्ड द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल. अँटी क्लॉकवाइज आहे, अशा प्रकारे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. ओके, आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ outstretched thumb gives the direction of angular displacement, angular velocity and angular acceleration. तिघांच्या पण इतर ज्या डायरेक्शन असणार आहेत त्या असणार आहेत along the axis of rotation. along the axis of rotation. तर या केस मध्ये जो axis of rotation आहे तो अशा प्रकारचा आहे. axis of rotation अशा प्रकारचा आहे. ठीक आहे, axis of rotation is perpendicular to plane of the सर्कल. हा जो सर्कल आहे या सर्कलचा प्लेन अशा प्रकारचा आहे, तर ऍक्सिस हा अशा प्रकारचा आहे, त्याला परपेंडिक्युलर. अँड मस्ट इट इज ऑलवेज पासिंग थ्रू सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे अशा प्रकारचा. तर इथे थीटा डायरेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तर आपण थीटा डायरेक्शन आपण काय करतो आहे, राईट हँड रूल, कर्ड द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, आउटस्ट्रेच थंब गिव्स द डायरेक्शन ऑफ थीटा. दॅट मीन्स थीटा कुठे आहे, इथं आउटवर्ड डायरेक्शन आहे. थीटा कुठे आहे, आउटवर्ड. ठीक आहे, म्हणजे मी थीटा करता अशा प्रकारे छोटं सर्कल ड्रॉ करायचं आणि इथं डॉट द्यायचा. आउटवर्ड करता आपण काल बघितलं आहे आउटवर्ड. ठीक आहे, त्यानंतर इथं थीटा करता झालाय. सेकंडली ओमेगा, लक्षात ठेवायचं, डायरेक्शन ऑफ ओमेगा. डायरेक्शन ऑफ ओमेगा इज इन द डायरेक्शन ऑफ थीटा. डायरेक्शन ऑफ ओमेगा मी इथे लिहितो आहे, डायरेक्शन ऑफ ओमेगा. डायरेक्शन ऑफ ओमेगा इज इन द डायरेक्शन ऑफ थीटा. म्हणजे ज्या डायरेक्शनने थीटा असेल त्या डायरेक्शन आपल्याला ओमेगाची डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजे या दोघांची डायरेक्शन नेहमी कशी राहणार आहे, सेम. त्याच्यानंतर इथं आपण डायरेक्शन बघतोय अल्फा. नाव अल्फा इज अँग्युलर ऍक्सलरेशन. अल्फा काय आहे, अँग्युलर ऍक्सलरेशन. तर अल्फा इज अँग्युलर ऍक्सलरेशन. याच्यामध्ये अँग्युलर ऍक्सलरेशनची पण डायरेक्शन कुठे राहणार, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन वरतीच असेल. आता इथं हे जे तुम्हाला दिसत आहे सर्क्युलर मोशन मध्ये अल्फा, ठीक आहे, त्यानंतर थीटा, त्यानंतर ओमेगा, या तिघांचे डायरेक्शन असणार आहेत अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे, या केसमध्ये इथला जो डायरेक्शन आहे ती आहे आउटवर्ड. आउटवर्ड, कारण थंब हा आउटवर्ड येतोय अशा रोटेशन मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट त्यानंतर सपोज जर आता मोशन अशा प्रकारचं असेल, क्लॉकवाइज डायरेक्शन मोशन असेल, क्लॉकवाइज डायरेक्शन मोशन. इथं सेंटर आहे, पार्टिकल इथं आहे. ठीक आहे, याच्यामध्ये r1 वेक्टर अशा प्रकारचं. पुन्हा थीटा कुठं असेल तर थीटा डायरेक्शन आपल्याला डिफाइन करायची असेल, अल्फा ओमेगा डायरेक्शन डिफाइन करायचं, अल्फा डायरेक्शन डिफाइन करायचं असेल, राईट हँड रूल अप्लाय करा. राईट हँड रूल काय, पुन्हा कर्ड द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ
मोशन ऑफ पार्टिकल इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन ऑफ पार्टिकल ऑन ए सर्कम्फरन्स. आता सर्कम्फरन्स वरती मोशन कशा प्रकारचं आहे, क्लॉकवाईज. कट करायचे फिंगर्स, ठीक आहे, असं करूनच बघायचं असतं नेहमी. ठीक आहे, कट द फिंगर्स इन द डायरेक्शन ऑफ रिव्होल्यूशन. थंब कोणत्या डायरेक्शन नाही, इथं थंब आहे हा इनवर्ड. म्हणजे याच्यामध्ये इनवर्ड असेल तर हा जो इथं सेंटर आहे ज्याच्यामधून हा अशा प्रकारचा ऍक्सिस पास झालेला आहे. ठीक आहे, कारण ऍक्सिसचा आपल्याला डॉट पॉइंट थ्रू दिसतो आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला मोशन जे मिळालं आहे ते क्लॉकवाईज आहे. त्याच्यामुळे इथलं जे क्वांटिटीज आहेत थीटा, ओमेगा आणि अल्फा यांच्या डायरेक्शन कशा राहणार आहे, इनवर्ड. इनवर्ड असेल तर तिथे सिम्पली तुम्हाला क्रॉस ही साईन मेन्शन करायची असते. ठीक आहे, क्रॉस लिहायचं आहे, क्रॉस आहे. डॉट असेल तर आउटवर्ड, क्रॉस असेल तर इनवर्ड. ठीक आहे, अशा प्रकारचं. आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की जे रिलेशन असणार आहे, रिलेशन बिटवीन, ठीक आहे, रिलेशन बिटवीन व्ही ओमेगा वेक्टर अँड आर वेक्टर. तर ती रिलेशन आहे मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन, ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. व्ही वेक्टर इक्वल टू ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर. तर इथं ओमेगा वेक्टर क्रॉस आर वेक्टर, तर बघा इथं सर्कल ड्रॉ केलंय, आर वेक्टर, पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच डायग्राम ड्रॉ करायची असते. व्ही वेक्टर, त्यानंतर ओमेगा कशा प्रकारचा आहे, सपोज मी म्हटलं इथं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मोशन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज म्हणजे आउटवर्ड की इनवर्ड, आउटवर्ड. कशा प्रकारचा आहे, आउटवर्ड. ठीक आहे, म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनने ओमेगा वेक्टर आहे, आउटवर्ड डायरेक्शन अशा प्रकारचं रेडियस वेक्टर या डायरेक्शनने आहे. ठीक आहे, आणि व्ही वेक्टर या डायरेक्शनने आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ओमेगा वेक्टर आर वेक्टर, ठीक आहे, त्यानंतर हे दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. ओमेगा वेक्टर आउटवर्ड, आर वेक्टर हॉरिझॉन्टल. ठीक आहे, परपेंडिक्युलर म्हणजे क्रॉस प्रोडक्ट डेफिनेशन नुसार आपण इथं म्हणू शकतो ओमेगा आर इंटू साइन थीटा. ठीक आहे, साइन थीटा म्हटल्याच्या आपल्याला इथं येणार आहे सपोज साइन जो काही अँगल असेल इथं, या दोघांमधला अँगल जर असेल अल्फा न घेता आपण याच्यामध्ये सपोज बीटा घेतला आहे, साइन बीटा, ओमेगा आर साइन बीटा. दोघांमधला अँगल 90 डिग्री आहे, मी इथं 90 डिग्री घेतो आहे. ठीक आहे, कशा मधला अँगल, ओमेगा आउटवर्ड, रेडियस हॉरिझॉन्टल. दोघांमधला अँगल 90 बाय द डेफिनेशन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. V इक्वल टू इन मॅग्निट्यूड, आपल्याला मॅग्निट्यूड मिळवायचे, मॅग्निट्यूड V इक्वल टू ओमेगा आर साइन 90. वी नो दॅट साइन 90 व्हॅल्यू इज 1. ठीक आहे, देअरफॉर V इक्वल टू ओमेगा आर. V इक्वल टू काय मिळालं आपल्याला, ओमेगा इंटू आर. मग याच्यामध्ये आपण ओमेगा इक्वल टू लिहू शकतो V बाय आर. ओमेगा इक्वल टू V बाय आर. अशा प्रकारे आपण ओमेगाची मॅग्निट्यूड फाइंड करू शकतो. मॅग्निट्यूड ऑफ ओमेगा, अँगुलर व्हेलॉसिटी जी आहे त्याची आपण इथे मॅग्निट्यूड फाइंड करू शकतो V अपॉन आर. V इज द व्हेलॉसिटी, त्याला आपण व्हेलॉसिटी मॅग्निट्यूड आहे, लिनियर स्पीड पण म्हणू शकतो. R इज द रेडियस वेक्टरची ही मॅग्निट्यूड आहे R, V बाय आर. ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट परत ओमेगा इक्वल टू V बाय आर, V इक्वल टू ओमेगा आर. ठीक आहे, एक रिलेशन आहे. तर या रिलेशनचा आपल्याला पुढे न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याकरता यूज होणार आहे. तर लक्षात ठेवायचं, नोट डाऊन करून घ्यायचं. त्याच्यानंतर या तर झालं फंडामेंटल क्वांटिटीज. तर आपण आता या क्वांटिटीज ज्या डायरेक्शनच्या डिफरंट पोझिशनला असणार आहे त्याप्रमाणे बघू. तर सुरुवातीला मी काय करतो, इथे एक सर्कल ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये घेणार. प्लेन कसं सर्कल आहे, फक्त हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे अशा प्रकारचं मोशन आहे. सपोज मी घेतलेलं आहे अँटी क्लॉकवाईज. तर तुम्हाला थोडं इमॅजिन करावं लागेल, टॉपी मधून बघावं लागेल. टॉपी मधून तुम्हाला असं समजेल की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं मोशन होत आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. ठीक आहे, हा जो इथे मी ड्रॉ करतो आहे हा आहे ऍक्सिस ऑफ रोटेशन. काय इथं, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन इमॅजिनरी असतो त्याच्यामुळे चेन थिन लाईन ड्रॉ करायची असते. ठीक आहे, तर इथं सेंटर C आहे, त्यानंतर रेडियस R आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मोशन आहे. तर इथं पुन्हा मला इथं तुम्ही सांगायचं आहे डायरेक्शन ऑफ थीटा. काय सांगायचं आपल्याला इथं, डायरेक्शन ऑफ थीटा. डायरेक्शन ऑफ थीटा कुठं असेल, ठीक आहे, ऑब्विसली कुठं राहणार आहे, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. पण ओपन आहे, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन मीन्स अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे. आपल्या म्हणजे डोक्यामध्ये हा प्रश्न येणार आहे,
ठीक आहे, अपवर्ड की डाऊनवर्ड. मग अपवर्ड की डाऊनवर्ड सिम्पली कट द फिंगर्स अशा प्रकारे करू शकतो का? नाही. ठीक आहे, अशा प्रकारे करणार का? नाही, कारण प्लेन ही व्हर्टिकल नाहीये. सर्कल हा कसा आहे? हॉरिझॉन्टल. सर्कल हॉरिझॉन्टल आहे, तर याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये, ठीक आहे, अशा प्रकारचं मोशन घ्यायचं आहे. अशा प्रकारचं अँटी क्लॉकवाईज, टॉपी मधून बघायचं अँटी क्लॉकवाईज. अशा प्रकारे नाही येऊ शकत. ठीक आहे, हे क्लॉकवाईज होतं, अशा प्रकारचं घ्यायचं आहे अँटी क्लॉकवाईज. आउटस्टेज टर्म गिव्स द डायरेक्शन ऑफ थीटा. हा जो आउटस्टेज टर्म आहे कुठं आलाय? हा अपवर्ड. म्हणजे इथं थीटाची जी डायरेक्शन आहे ती थीटाची डायरेक्शन आहे अपवर्ड. कशा प्रकारची आहे? अपवर्ड. आपल्याला माहित आहे डायरेक्शन ऑफ थीटा या डायरेक्शनने काय राहत असतं? ओमेगा. परत ओमेगा वेक्टर आणि थीटा वेक्टर या दोघांची डायरेक्शन कशी राहणार आहे? सेम. नंतर इथं येणार आहे विचार की अल्फा कुठं असणार आहे? अल्फा. जर इथं आता अल्फाची डायरेक्शन डिफाइन करण्याकरता आपल्याला इथं बघायचं आहे अल्फा कोणत्या डायरेक्शनने असणार. तर इथं जर मोशन इथल्या प्रकारचं मोशन जे ऍक्सलरेटेड मोशन असेल, ऍक्सलरेट म्हणजे इन्क्रीजिंग स्पीड, ऍक्सलरेटेड मोशन असेल, ठीक आहे, ऍक्सलरेटेड मोशन ओळखायचं कसं? इन्क्रीजिंग स्पीड. स्पीड हा इन्क्रीज होतो आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नाही आहे, हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे, ज्याच्यामध्ये ओमेगा ही जी व्हॅल्यू असेल, ओमेगा हा कॉन्स्टंट नसतो. ओमेगा इज नॉट इक्वल टू 0, नॉट इक्वल टू, आपण इथं 0 म्हटलं की इथं म्हणू शकतो कॉन्स्टंट नाहीये. ओमेगा कशा प्रकारचा आहे? ओमेगा हा व्हेरिएबल आहे. मग व्हेरिएबल आहे म्हणजे हा स्पीड आपण इन्क्रीज करू शकतो किंवा डिक्रीज करू शकतो. म्हणजेच अल्फा याची डायरेक्शन आपल्याला इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ ओमेगा, इन्क्रीजिंग स्पीड म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू इन्क्रीज होते आहे, किंवा डिसलरेटेड मोशन असेल, डिसलरेटेड मोशन. काल आपण बघितलं ऍक्सलरेटेड मोशन इन्क्रीजिंग स्पीड, आणि डिसलरेटेड मोशन असेल तर तिथं येणार आहे डिक्रीजिंग स्पीड. म्हणजे जे काही सर्क्युलर मोशन परफॉर्म होत आहे ते डिक्रीजिंग स्पीड नुसार होत आहे. ठीक आहे, ऍक्सलरेटेड मोशन इन्क्रीजिंग स्पीड. जेव्हा ऍक्सलरेटेड असेल तर त्या ठिकाणी डायरेक्शन ऑफ थीटा, डायरेक्शन ऑफ ओमेगा अँड डायरेक्शन ऑफ अल्फा वेक्टर हे सेम डायरेक्शन राहणार. तर या केसमध्ये डायरेक्शन ऑफ थीटा, डायरेक्शन ऑफ ओमेगा अँड डायरेक्शन ऑफ अल्फा आर इन द सेम डायरेक्शन, दॅट इज अपवर्ड. अशा प्रकारचे राहणार इथं अपवर्ड. समजलंय? ऍक्सलरेटेड मोशन इन्क्रीजिंग स्पीड म्हणजेच अल्फा ही डायरेक्शन कुठे राहणार आहे? अपवर्ड या केसमध्ये. सेकंडली मी जर याच्यामध्ये असं म्हणतोय की मोशन हे डिसलरेटेड मोशन आहे, म्हणजे डिक्रीजिंग स्पीड असेल, तर अशा प्रकारे इथं पुन्हा सर्कल ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, थीटा कुठे आहे? अपवर्ड. थीटा हा अपवर्ड आहे. याच्याकरता बघतो आपण डिसलरेटेड मोशन करता, त्याच्यानंतर अपवर्ड. ठीक आहे, पार्टिकल मोशन पुन्हा अँटी क्लॉकवाईज घेतो आहे. त्यानंतर ओमेगा पण कुठे आहे? अपवर्ड. ओमेगा पण अपवर्ड आहे. त्यानंतर अल्फा कुठे आहे? तर अल्फा राहणार आहे डाऊनवर्ड. अल्फा कुठे राहणार आहे? डाऊनवर्ड. का बरं डाऊनवर्ड झालाय? कारण डिक्रीजिंग स्पीड आहे, डिसलरेशन आहे, स्पीड हा कमी होतो आहे, त्याच्यामुळे आपण अल्फा कुठे घेणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनने. ठीक आहे, अशा प्रकारचा आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, ओके. याच्या रिलेटेड ज्या नोट्स आहेत मी तुम्हाला त्या सेंड करतो आहे, तर तुम्ही लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर या टॉपिक मध्ये, ठीक आहे, तुम्हाला परत थीटा मेजर्ड इन रेडियन एवढं लक्षात ठेवा. थीटा मेजर्ड इन रेडियन, ओमेगा अँगुलर स्पीड, अँगुलर वेलोसिटी मेजर्ड इन रेडियन पर सेकंड. त्याच्यानंतर अल्फा अँगुलर एक्सलरेशन मेजर्ड इन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. युनिट लक्षात ठेवायचे असतं. ठीक आहे, ओके. तर त्याच्यानंतर बघा सर्कल ड्रॉ करतो आहे. ठीक आहे, पुन्हा रेडियस वेक्टर. सपोज पार्टिकल ए पॉइंट वरती आहे आणि पार्टिकल हा मूव्ह होतो आहे बी पॉइंट वरती आला आहे, आणि हा रेडियस वेक्टर अशा प्रकारचा बनलेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारचा रेडियस वेक्टर असेल तर इथं हा जो अँगल डिस्क्राइब केला आहे, रेडियस वेक्टरने जो अँगल डिस्क्राइब केला आहे, हा थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल. किती असेल? 90 डिग्री. ठीक आहे, सपोज मी म्हटलं आहे ओके इथं ए बी आर्क लेंथ, तर थीटा इक्वल टू काय राहणार आहे? थीटा इक्वल टू असतं आर्क लेंथ अपॉन रेडियस. बोला मग आर्क लेंथ किती आहे? ए बी अपॉन रेडियस आहे आर, म्हणजे ए बी अपॉन आर. तर थीटा इक्वल टू किती राहणार इथं? 90. 90 ला लिहायचं आपल्याला रेडियन मध्ये पाय बाय 2, म्हणजे
AB इक्वल टू राहणार आहे 2, AB इक्वल टू राहणार आहे पाय आर बाय 2. किती राहणार आहे? पाय आर बाय 2. समजतंय का? म्हणजे AB याची जी व्हॅल्यू असणार आहे ठीक आहे, ही राहणार आहे पाय बाय 2 इंटू आर. पाय बाय 2 इंटू आर. नेक्स्ट त्यानंतर पार्टिकल जेव्हा ए बी आणि सी पर्यंत पोहोचत असेल तर अँगल किती बनणार आहे? तर थिटा इक्वल टू पाय रेडियन. थिटा इक्वल टू किती असणार आहे? पाय रेडियन. डिग्री मध्ये आपण पायला बोलतो आहे 180 डिग्री. ठीक आहे, पाय बाय 2 ला बोलतो आहे 90 डिग्री. त्यानंतर इथं असेल तर ठीक आहे, इथून इथपर्यंत मोशन होत आहे म्हणजे अशा प्रकारचं मोशन आहे अलॉंग द सर्कमफरन्स. अँगल डिस्क्राइब जो असेल तो असणार आहे 3 पाय बाय 2. इथपर्यंत पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 प्लस पाय बाय 2, दॅट इज टोटल 3 पाय बाय 2 अँगल. त्यानंतर परत इथपर्यंत पाय बाय 2, 4 पाय बाय 2 म्हणजे किती? 2 पाय. म्हणजे याचा अर्थ असा होतो इन वन रिव्होल्यूशन ठीक आहे, लक्ष द्या. इन वन रिव्होल्यूशन angle described by particle at the center of circle. In one complete revolution during the circular motion, angle described by particle at the center theta equal to 2 pi radian. Theta equal to 2 pi radian. theta हा 2 pi radian असेल. ठीक आहे, म्हणजेच मी या इक्वेशन मध्ये जर याला पुट करतो आहे 2 pi. आर्क लेंथ किती असेल? तर आर्क लेंथ असणार आहे इक्वल टू सर्कमफरन्स. इक्वल टू किती असणार आहे? सर्कमफरन्स ऑफ सर्कल. सर्कमफरन्स ऑफ सर्कल अपॉन रेडियस असणार आहे आर. ठीक आहे, आपण इथं स्मॉल लेटर घेतलेला आहे आर. असं काही नाही, तुम्ही कॅपिटल स्मॉल कोणता घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजेच आपण इथं म्हणू शकतो की सर्कमफरन्स इक्वल टू 2 पाय आर. हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो इन वन रिव्होल्यूशन अँगल डिस्क्राइब इज 2 पाय रेडियन. अँगल डिस्क्राइब इज 2 पाय रेडियन अँड आर्क लेंथ इज आर्क लेंथ राहणार आहे 2 पाय आर. तर याला काय म्हणायचं आहे? इट इज अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल इन वन रिव्होल्यूशन. म्हणजे तिथं म्हणू शकतो आपण डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन वन रिव्होल्यूशन इज इक्वल टू असणार आहे 2 पाय आर इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ सर्कल. मग काय बघितलं आपण? ठीक आहे, थिटा अँगल पाय रेडियन इथून इथपर्यंत, थिटा इक्वल टू पाय बाय 2, थिटा इक्वल टू 3 पाय बाय 2, थिटा इक्वल टू 4 पाय बाय 2. That means one complete revolution. In one revolution, angle described at the center by the particle by the radius vector is 2 pi radian. In one revolution, distance traveled by particle along the circumference is 2 pi r. ठीक आहे, तर याचं मेजरमेंट आपण मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर ठीक आहे ज्याप्रमाणे आपल्याला दिलेल्या न्यूमेरिकल्स मध्ये असेल ती व्हॅल्यू आपण इथे पुट करायची. त्या प्रकारची युनिट असते इथे आपल्याला घ्यायचं असतं. ठीक आहे, मीटर मध्ये आपण घेतलंय. ओके, हे तर झालं सर्व. आतापर्यंत आपण जे बघितलंय सर्व बेसिक कन्सेप्ट झाले. बेसिकली आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये ह्या क्वांटिटीज यूज होणार आहेत. त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट इथे बघा, आपल्याला माहिती आहे सर्क्युलर मोशन होत आहे. याच्यानंतर जो पार्ट आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आहे. ठीक आहे, सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा पार्टिकल मूव्ह होतोय, सपोज ए पोझिशन टू बी पोझिशन, तर आपण बघितलं की पार्टिकलला लिनियर व्हेलॉसिटी आहे. ओके, लिनियर व्हेलॉसिटी आहे ही R1 पोझिशन आणि ही इथं R2 पोझिशन. पार्टिकल सेंटर आहे C, अँगल डिस्क्राइब थीटा वेक्टर. ज्याप्रमाणे लिनियर व्हेलॉसिटी आहे त्याचप्रमाणे या पार्टिकलला लिनियर ऍक्सलरेशन पण असतं. लिनियर काय असतं? ऍक्सलरेशन. मग लिनियर ऍक्सलरेशन असेल कुठं? फ्रॉम इनिशियल पोझिशन टू फायनल पोझिशन. इनिशियल पोझिशन ही A पॉइंट आहे, फायनल पोझिशन ही B पॉइंट आहे. आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉ ए वेक्टर, ड्रॉ ए स्ट्रेट लाईन फ्रॉम पॉइंट A टू पॉइंट B. ठीक आहे, इट गिव्स द लिनियर ऍक्सलरेशन डायरेक्शन. लिनियर ऍक्सलरेशन डायरेक्शन अशा प्रकारे आपण इथे घेऊ शकतो. ठीक आहे, मग ए लिनियर ऍक्सलरेशन AB वेक्टर
ए बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर, ए बी वेक्टर इज इक्वल टू ए वेक्टर, अशा प्रकारचं. तर इथं आपण लिनियर ऍक्सलरेशन याच्याविषयी डिस्कस करतो आहे. लिनियर ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन. ओके, ए पॉइंट, त्यानंतर इथं बी पॉइंट थीटा, आजूबाजूला इथं ए वेक्टर, लिनियर ऍक्सलरेशन. नाउ लिनियर ऍक्सलरेशन, लिनियर ऍक्सलरेशन, ठीक आहे, लिनियर ऍक्सलरेशन याच्याविषयी आपण डिस्कस करतो. लिनियर ऍक्सलरेशन ए वेक्टर, वेक्टर क्वांटिटी आहे, ठीक आहे, मेजर्ड इन मीटर पर सेकंड स्क्वेअर, मेजर्ड इन मीटर पर सेकंड स्क्वेअर, लिनियर आहे ए बी, ठीक आहे. ऍक्च्युअली पार्टिकल हा सर्कम्फरन्स वरती मूव्ह होतो आहे, पण लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे, आपण ए बी वेक्टर असे स्ट्रेट लाईन ड्रॉ केले आहे. तर हा ए वेक्टर झाला आहे, म्हणजे ही लिनियर ऍक्सलरेशन जे आहे हे रिझल्टंट ऍक्सलरेशन आहे, रिझल्टंट ऍक्सलरेशन, रिझल्टंट लिनियर ऍक्सलरेशन. नाउ लिनियर ऍक्सलरेशन वेक्टर क्वांटिटी आहे, याला आपण दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट्स मध्ये डिवाइड करणार. दोन परपेंडिक्युलर कंपोनेंट कसे ड्रॉ करायचे आहेत? वन कंपोनेंट इज टेंजेन्शियल, सफिक्स मध्ये इथं मी टी लिहितो आहे. सेकंड कंपोनेंट इज अलॉंग द रेडियस, सफिक्स मध्ये मी आर लिहितो आहे. अलॉंग द टेंजेंट, सफिक्स मध्ये टी, ए सफिक्स टी. अलॉंग द रेडियस, सफिक्स मध्ये आर, ठीक आहे, ए आर. वेक्टर क्वांटिटी आहे, वेक्टर पण तुम्ही इथे दाखवू शकता, ठीक आहे. परपेंडिक्युलर कंपोनेंट्स म्हणजे या दोघांमधला अँगल आहे 90 डिग्री, ठीक आहे. तर रिझल्टंट ऍक्सलरेशन किती असतं? तर रिझल्टंट ऍक्सलरेशन ए वेक्टर इज इक्वल टू असतं स्क्वेअर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर, स्क्वेअर रूट ऑफ एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर, ठीक आहे. एटी काय बोललो आपण इथं? एटी इज अ टँजेन्शियल ऍक्सलरेशन, एटी इज अ टँजेन्शियल ऍक्सलरेशन, ठीक आहे. त्यानंतर एटी जे टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे, टँजेन्शियल ऍक्सलरेशन करतो काय? तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन डिसाइड करतो, ठीक आहे. इट डिसाइड द मॅग्निट्यूड, इट डिसाइड द मॅग्निट्यूड ऑफ स्पीड, जे काही असेल, ठीक आहे, मॅग्निट्यूड्स, ठीक आहे, व्हेलॉसिटी, याच्यामध्ये जी स्पीडची मॅग्निट्यूड आहे तो डिसाइड करतो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे रेडियल ऍक्सलरेशन, रेडियल ऍक्सलरेशन याला डिनोट करायचं आहे ए सफिक्स आर ने, ठीक आहे. रेडियल ऍक्सलरेशन, रेडियल ऍक्सलरेशन मध्ये इट डिसाइड और इट गिव्स द डायरेक्शन, इट गिव्स द डायरेक्शन. कशा प्रकारची डायरेक्शन असणार आहे? सर्क्युलर. म्हणजेच आपल्याला रेडियल कंपोनंट जो आहे, रेडियल कंपोनंट ऑफ लिनियर ऍक्सलरेशन, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. रिझल्टंटची व्हॅल्यू असणार आहे, वेक्टर आपण डायरेक्टली इथं ए दाखवू शकतो, ठीक आहे. वेक्टर नोटेशन ए इज इक्वल टू स्क्वेअर रूट एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर, ए इक्वल टू स्क्वेअर रूट एटी स्क्वेअर प्लस ए आर स्क्वेअर. ए काय आहे? मॅग्निट्यूड ऑफ लिनियर ऍक्सलरेशन. त्यानंतर रिझल्टंट, त्याला आपण रिझल्टंट ऍक्सलरेशन म्हणू शकतो, ठीक आहे. त्यानंतर इथं ए टी टँजेन्शियल ऍक्सलरेशन, ए आर रेडियल ऍक्सलरेशन. अलॉंग द रेडियस ए आर, अलॉंग द टँजेंट ए टी, ठीक आहे. दोघांचं काम काय आहे? तर एटी जो आहे, एटी इट गिव्स द मॅग्निट्यूड, इट डिसाइड द मॅग्निट्यूड. म्हणजे ही जी मॅग्निट्यूड असेल, स्पीड जो असेल, तो स्पीड डिसाइड करण्याचं काम हा टँजेन्शियल कंपोनंट करतो, जो टँजेन्शियल कंपोनंट ऍक्सलरेशनचा आहे. सेकंड कंपोनंट रेडियल, पार्टिकलला सर्क्युलर मोशन कंटिन्यू करण्याकरता जो हेल्प करतो तो आहे रेडियल ऍक्सलरेशन, ठीक आहे. म्हणजे पार्टिकल हा सर्क्युलर मोशन मध्येच मूव्ह व्हायला पाहिजे, त्याचं रिव्होल्युशन सर्क्युलर असलं पाहिजे, त्याप्रमाणे तिथे जो हेल्प करणारा कंपोनंट आहे ऍक्सलरेशनचा तो आहे रेडियल कंपोनंट, ठीक आहे. त्याला तुम्ही रेडियल ऍक्सलरेशन, रेडियल